नमस्कार मंडळी, ASA मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही कधी विचार केला आहे का की इतका साधा वेळ म्हणजे काय, फक्त एक कप जो सकाळी रिकाम्या पोटी प्यायला गेला तर दिवसभर एनर्जी टिकू शकते। तुम्ही कितीही काम केलं तरी तुमच्या गुडघ्यामध्ये, पायामध्ये किंवा शरीरामध्ये वेदना जाणवत असतील। तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक त्यांच्या म्हातारपणी इतक्या चपळतेने कसे चालतात, पायऱ्या कसे चढतात आणि दिवसभर काम केल्यानंतरही त्यांचे गुडघे हे वेदनेने का दुखत नाही? रहस्य नेमकं काय आहे? तर क्षणभर थांबा, कल्पना करा की सकाळ झाली आहे, तुम्ही जागे होता, तुम्ही गरम सुगंधित पेयाचा हा एक कप पिता। ज्या क्षणी तुम्ही हे हातात घेता ते जादूने भरलेलं वाटतं। पहिल्या घोटातून तुमचं शरीर हे उबदार वाटतं, जणू काही आत गुंतलेली उष्णता हे पितळत आहे। तुम्ही हळूहळू संपूर्ण कप घेता आणि काही मिनिट निघून गेल्यावर तुमच्या गुडघ्यामध्ये, पायामध्ये तो कडकपणा, तो जडपणा आणि तो सुन्न होणारा जुना त्रास हा विरघळून निघून जातो। तुम्ही कदाचित विचार करत असाल की हे खरोखर इतकं सोपं असू शकतं का? फक्त एक कप काहीतरी पिल्याने वर्षानुवर्ष होणारे दुखणे हे खरोखर कमी होऊ शकतात का? लोक असे म्हणतात की गुडघेदुखी हे वृद्धत्वाचा एक भाग आहे, पाय दुखणे हा अशक्तपणा आहे। एकदा वेदना सुरू झाल्या की आयुष्यभर औषधे, मलमावर अवलंबून राहावं लागतं। पण जर तुम्हाला सांगितलं गेलं की खरी समस्या वय नाही, तर खरी समस्या म्हणजे शरीरात निर्माण होणारी सूक्ष्म जळजळ, जी शांत आणि नकळतपणे आपले सांधे कमकुवत करते, आणि ही जवळजवळ कमी करण्याची शक्यता जेव्हा ही नसते ना, तेव्हा आपल्याला तसं वाटतं। आणि हे शक्ती जड औषधांमध्ये नाही, तर तुमच्या स्वयंपाकघरातील एका साध्या वस्तूमध्ये आहे, जी तुम्हाला कदाचित दररोज दिसते, परंतु त्याचे सखोल फायदे कधी कळलेच नाही। आता कल्पना करा, जर हा कप तुम्ही रोज तुमच्या सवय बनवला, जर तो हळूहळू तुमच्या शरीरातील जवळजवळ जे जळजळ आहे ते दूर करू लागला, जर तो तुमच्या सांध्यामधले स्नेह पुनर्संचयित करू लागला, आणि जर तुमचे पाय आता पुन्हा हलके, मजबूत आणि वेदनाहीन राहू लागले, तर तुमचा दिवस हा कसा असेल? तुम्ही किती चालू शकता, तुम्ही किती काम करू शकाल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला किती हलकं, शांत आणि ऊर्जेने भरलेले वाटेल। अनेकांनी हा पाय मालिश स्वीकारला आहे आणि काही दिवसांमध्येच प्रत्येक पावलावर त्यांना होणारा त्रास हळूहळू कमी झाला। काहींनी अस्वस्थ न होता पायऱ्याचे चढण्याचे सांगितले। दुसऱ्यांनी सांगितलं की त्यांची रात्रीची झोपतामध्ये जे पायात जळजळ जाणवत नाही ती आता थांबलेली आहे। तिसऱ्यांना सांगितलं की उठल्यावर त्यांच्या सांध्यातील कडकपणा सकाळी उन्हामध्ये बर्फ वितळल्यासारखा नाहीसा झाला, आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्याचा परिणाम ताबडतोब औषधासारखा नसून निसर्गासारखा शांत, खोल आणि कायमचा असतो। तो हळूहळू शरीराला आतून बरे होण्यास सुरुवात करतो, मुळापर्यंत पोहोचून तो जुना दाह दूर करण्यास सुरुवात करतो, तो सांध्याभोवती साचलेली बारीक कचरा साफ करतो, रक्तप्रवाह शुद्ध करतो, जेणेकरून गुडघ्यापर्यंत पोहोचणारे पोषक घटक त्यांचं काम करतील आणि अधिक सहजपणे करू शकतील। बघूया मित्रांनो, नेमका काय विषय आहे आणि कुठला तो एक कप आहे जो तुम्हाला पियायचा आहे। पण त्याआधी तुम्ही नक्की हा व्हिडिओ कुठून बघत आहात, कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या तालुक्यातून किंवा कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघत आहात, तुम्ही हा व्हिडिओ कधी बघत आहात, तुमचं नाव काय ते मला नक्की कमेंट करून सांगा, कारण मी ते नक्की वाचेल। तुम्ही कुठून बघता, आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतो मला बघायचा आहे, त्यामुळे एकदा कमेंट नक्की करा। बरेच लोक म्हणतात की त्यांच्या गुडघ्यामधील वेदना हाडांच्या जिन्नतेमुळे होतात, परंतु वास्तविक पाहता अशी आहे की जेव्हा शरीराला जळजळ वाढल्यावर हाडांमधली जी जागा आहे ते कमी होते, आणि जळजळ सर्वात मोठी गुन्हेगारी आहे। ही जळजळ हळूहळू कमकुवत करत असते आपल्या शरीराला। जेव्हा आपण कमकुवत होतो तेव्हा गुडघे फुटू लागतात, त्यामुळे वेदना होतात आणि चालताना ताण येऊ शकतो। हा एक त्याच्या जळजळीचं लक्ष करतो, तो शरीराची उष्णता थंड करतो, सांध्यामधील जे साचलेली बारीक कचरा आहे तो विरघळतो, आणि शरीर हळूहळू स्वतःला बरं करू लागतं। म्हणून ज्यांनी हे वापरून पाहिलं आहे त्यांनी असं नोंदवलं आहे की वेदना कमी झाल्यासारखं वाटतं, त्यांचे गुडघे हलके वाटतात आणि त्यांचे पाय पुन्हा आता पहिलेसारखेच मजबूत व्हायला लागले। कल्पना करा की जर दिवसातून फक्त एक कप तुमच्यामध्ये इतका मोठा बदल घडून आणू शकेल, तर एका महिन्यामध्ये तुमचं शरीर किती बदलेल? कोणाला माहिती आहे का की तुम्ही अशा लोकांमध्ये सामील व्हा जे म्हणतात की त्यांना सांधेदुखी म्हणजे काय हे देखील माहिती नाही? हे रहस्य मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये खोलवर आणि सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणार आहे। ही शक्ती शरीरात कशी कार्य करते
आणि त्याची शक्ती वाढवण्यासाठी कोणकोणते घटक हे जोडले जाऊ शकतात आणि त्याचा परिणाम वाढवण्यासाठी ते केव्हा आणि कसं घ्यायचं आहे हे मी तुम्हाला नक्की सांगेल, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता संपूर्ण गोष्ट ऐकण्यासाठी सज्ज व्हा, जी केवळ आराम देण्यापेक्षा जास्त देते, परंतु एक नैसर्गिक उपाय देखील देते, ज्यामध्ये शरीराला आतून बरं करण्याची शक्ती आहे। जेव्हा लोक पहिल्यांदा ऐकतात की फक्त एक कप साधे कप आपले गुडघेदुखी, पाय दुखणे हे एवढं कमी करू शकतो, तेव्हा त्यांच्या मनामध्ये पहिला प्रश्न येतो, हे कसं कार्य करते? हे नैसर्गिक पेय खरोखरच आपल्या सांध्याची स्थिती बदलू शकते का? आणि जर असेल तर त्यामागे कोणते सूक्ष्म अदृश्य रहस्य आहे जे शरीराला आतून बरे करण्याची शक्ती ठेवतं? उत्तर आहे, निसर्गामध्ये असे काही घटक आहेत ज्यामध्ये अविश्वसनीय शक्ती आहे। ही शक्ती शरीरातील आतच्या जे खोलवर पोहोचते आणि जिथे बहुतांश औषधी देखील पोहोचू शकत नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास त्याची प्रभावीता वाढते, कारण त्यावेळी शरीर पूर्णपणे शोषलं जातं। प्रत्येक थेंब, प्रत्येक घटक थेट हृदयातून जातो आणि हळूहळू वर्षानुवर्षे वेदना आणि जळजळ असलेल्या भागांना दुरुस्त करण्यास मदत करतो। आता विचार करा, गुडघेदुखी ही केवळ हाडांच्या समस्या नाही, खरं कारण सांध्याभोवतीची जुनाट दाह आहे, जो आपल्या शांतपणे कमकुवत करतो। ही दाह आपल्या शरीरामध्ये कधीकधी पकड घेते आणि आपल्या दैनंदिन कामावर त्याचा उठणं बसणं आणि पायऱ्यांवर चढणं यांवर कधी परिणाम करू लागते, हे आपल्याला कळत नाही। या दाहामुळे हृदय दुखतं, हे आपल्या सांध्यांना वळण घालण्यांना करंडाभोवती असलेल्या पातळ थराला नुकसान पोहोचवतं। जेव्हा हे स्नेह कमी होतं तेव्हा हाडं एकमेकावर घासू लागतात आणि हे घर्षण हळूहळू खूप होतं। लक्षात ठेवा, याचा वेदनांमध्ये बदल होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रथम सकाळी उठल्यावर कडकपणा येतो, नंतर चालताना ताण येतो आणि हळूहळू ही समस्या इतकी बिकट होते की सामान्य चालणं देखील आपल्याला कठीण होऊ शकतं। परंतु या पेयाची जादू अशी आहे की थेट आपले जे जळजळीला ते लक्ष देतं आणि त्याला कमी करतं। हे सूज शांत करतं, रक्त पातळ करतं आणि शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांना पुन्हा सक्रिय करतं, ज्या नुकसानीची दुरुस्ती करतात। अनेकांनी पाहिलं 7 दिवसांमध्येही त्यांना बदल चांगले जाणवले। काहींना त्यांच्या गुडघ्यामध्ये कमी वेदना जाणवल्या, काहींना त्यांच्या घोट्यांमध्ये कमी कडकपणा जाणवला आणि काहींना त्यांच्या पायामध्ये हळूहळू जडपणा कमी झाल्याचा अनुभव आला। आणि ही प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करा। जेव्हा तुम्ही हे पेय पिता तेव्हा प्रथम तुमची पचनसंस्था सक्रिय सुधारतं। पचन शरीराला पोषक तत्वांनी प्रभावित सुधारतं। जेव्हा योग्य पोषण संध्याकाळपर्यंत पोहोचतं तेव्हा ते दुरुस्त होण्यास सुरुवात करतं। आणि बघा, जोपर्यंत हे तुमच्या सांध्यापर्यंत पोहोचत नाही ना, तोपर्यंत काहीही अर्थ नाही। म्हणून हे पेय केवळ वेदना कमी करत नाही, तर शरीराची शक्ती देखील पुनर्निर्मित करतं। या पेयाचा आणखीन एक फायदा आहे, तो म्हणजे त्याचे रक्त शुद्धीकरण। जेव्हा रक्त जड होतं तेव्हा गुडघ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला पोषक तत्वे मंदावतात। जेव्हा रक्तप्रवाह हलका होतो तेव्हा पोषक तत्वे शरीरामध्ये सर्वात जास्त कमकुवत भागांपर्यंत देखील सहज पोहोचतात। आणि हा तो क्षण असतो जेव्हा शरीर घोषित करतं की मी आता बरे होऊ लागले आहे। त्यामुळे घटक शरीरातील उष्णता संतुलित करतात। बऱ्याचदा असा खराब आहार, ताणतणाव, झोपेची कमतरता आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते, त्यामुळे सांधे आतून कोरडे होतात। हे पेय त्या अवांछित उष्णतेला शांत करतं। उष्णता कमी होतात, चिडचिड कमी होते, ताण कमी होतो आणि शरीराला हळूहळू आराम वाटू लागतो। तुम्ही कधी विचार केला आहे का की काही वृद्ध लोक वेगाने का चालतात, तर काही तरुण लोक थोडंसं अंतर चालल्यानंतरही थकतात? कारण फक्त वय नाही, कारण असं आहे की अंतर्गत स्वच्छता, उष्णता, संतुलन आणि रक्तभिसरण हे 3 घटक आहेत जे सांध्यांच्या आरोग्य ठेवतात। आणि हा एक कप थेट त्या तिन्हीवरही परिणाम करतो। आणि क्षणभर तुमचं दैनंदिन दिनचर्येची कल्पना करा। तुम्ही सकाळी उठता, भांडी बाजूला ठेवता, स्वयंपाकघरामध्ये जाता, हा गरम कप हातात घेता, वाफ येते, सुगंध मंद असतो, पहिला घोट घशाखाली उतरतात, शरीराला शांतीची भावना येते आणि काही मिनिटांमध्ये असं वाटतं की मातीचा एक कठीण थर वितळत आहे आणि तुम्हाला चालायला जेव्हा सुरुवात करता आणि तुमचे पावले हलकी होतात असं तुम्हाला वाटतं। तुमचे पाय पूर्वीसारखे जड वाटत नाही, तुमच्या गुडघ्यामध्ये वेदना तितकी तीव्र होत नाही, तुम्हाला थोडा वेळ बसल्यानंतर उठा आणि आज जडपणा दिसणार नाही। हे पाहून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल। हे लक्षण की तुमचे शरीर आता आतून बरे होऊ लागले। ही वेदना केवळ तुमच्या गुडघ्यापर्यंत नाही, तर तुमचे पाय आणि तुमच्या मांड्या अगदी कमरेपर्यंत देखील आराम देते, कारण जवळजवळ हे जळजळ एकाच ठिकाणी नाही तर शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी जमा होत असते। तेव्हा तुम्ही जळजळ मुळाशी हाताळून घेसाल आणि काढून टाकसाल ना, तेव्हा शरीर पूर्णपणे हलकं वाटतं।
आणि लक्षात ठेवा, शरीर हे दररोज अंतर्गत लढतं, ते स्वतःला बंद करण्याचा प्रयत्न करत राहतं, त्याला फक्त योग्य आधाराची आवश्यकता असतं. हा कप तो आधार आहे. आता तुम्हाला कळेल की त्यात कोणते घटक आहेत, ते कोणत्या प्रमाणात घ्यायचे आणि कोणत्या वेळेला शरीराला कसा परिणाम करेल. कारण पुढचं पाऊल सर्वात महत्त्वाचं आहे. त्यात लपलेले खरं रहस्य आतापर्यंत तुम्हाला समजले असेल की शरीरातील जळजळ सांध्यांना शांतपणा कसे कमकुवत करतील, ते पूर्णपणे बरे करते. एक साधे नैसर्गिक झाड त्याच्या मुळाचे कसे हल्ला करते. पण आता प्रश्न सुरू होतो, हे मिश्रण काय आहे? कोणते नैसर्गिक घटक एकत्र येऊन अशी शक्ती निर्माण करता येते की त्याचा फक्त एक कप चक्क आपले हळूहळू गुडघेदुखी आणि पायदुखी यांना आराम देतो? उत्तर सोपं आहे, परंतु साधेपणातच सर्वात जास्त आश्चर्यचकित करते. लोक सहसा असं म्हणतात की गंभीर आजारांना व्यापक उपचारांची आवश्यकता असते, मोठी औषधी आणि मोठा खर्च. परंतु आजारांचा व्यापक उपचारांची आवश्यकता का भासावी? सर्वात सोप्या घटकासह ते सर्वात मोठा परिणाम साध्य करते. म्हणून ते झाड इतकं प्रभावी आहे, कारण त्यात असलेले घटक शतकानुशतके शरीराला आतून बरे करण्यासाठी ओळखले जातात. तुमच्या स्वयंपाकघरामध्ये दररोज तुम्हाला दिसणाऱ्या काही गोष्टींची कल्पना करा. एकत्रितपणे ते एक संयोग तयार करतात, जे हळूहळू शरीरातील संचित दाह कमी करतात. हे संयोग तुमच्या शरीराला 3 स्तरावरील कार्य करते: पचन, रक्त आणि सांधेस्नेह. जेव्हा हे तिन्ही संतुलित असतात, तेव्हा गुडघे आणि पायांची स्थिती आपोआप सुधारते. पहिला घटक, जळजळ वाढणारी उष्णता थंड करतो. शरीरामध्ये प्रवेश करताना संचित उष्णता हळूहळू वितळते. गरम मातीवरून वाहणाऱ्या थंड वाऱ्याप्रमाणे हे शरीरात जळजळ आणि ताण कमी करतं. दुसरा घटक, शरीर स्वच्छ करण्यास सुरुवात करतं. नेहमी शरीराची शुद्धीकरण करणारा मानला जातो. ज्याप्रमाणे नदी स्वच्छ असते, त्याप्रमाणे तिच्या प्रत्येक गोष्ट हे सुरळीतपणे वाहते. त्याप्रकारे जेव्हा हा घटक तुमचं रक्त शुद्ध करतो, तेव्हा पोषक घटक अडथळा न येता सर्व ठिकाणी पोहोचतात. सांधे, पाय आणि गुडघे. तिसरा घटक आहे शरीरातील वाळलेल्या स्नेहांना पुन्हा जागृत करणं. हा घटक सांध्याभोवतीचा पातळ थर पुन्हा सक्रिय करतो. हळूहळू तुमच्या गुडघ्यामधील कडकपणा सैल होऊ लागतो आणि तुम्हाला लक्षात येते की चालणं अधिक आरामदायक होत आहे. हा बहुतेकदा लोकांना लक्षात येणारा पहिला बदल असतो. आळस, गुडघ्यामधील आराम, उठताना आणि बसताना कमी कडकपणा. आता एक सकाळची कल्पना करा, जेव्हा तुम्ही हे तिन्ही घटक तुमच्या शरीरामध्ये घ्याल. त्याचं काम जेव्हा हे करायला लागतील ना, तेव्हा तुम्ही हा उबदार कप हातात घेता, तो हळूहळू पिता आणि काही तासामध्ये तुमच्या शरीराच्या सर्वात घट्ट भागांना आराम वाटू लागतो. तुमचे पाय आता जड वाटत नाही, तुमचे गुडघे थोडे हळू लागले आणि तुमच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो की हो, शरीर पुन्हा बरे होऊ शकते. हे मिश्रण पिल्यानंतर नक्कीच लोकांना चांगले अनुभव आले आहेत. त्यांनी शेअरसुद्धा केले आहेत. एकाने सांगितलं की अनेक महिने पायांना चढण्याला कठीण वाटत होतं, परंतु 10 दिवस त्यांनी हे घेतलं तर त्यांना आराम मिळाला. दुसऱ्याने सांगितलं की रात्री उठून पाय सरळ करणं वेदनादायक होतं, परंतु आता ते वेदना हळूहळू कमी होत आहे. जणू काही सांध्यामध्ये मऊ स्नेह पुनर्संचित केला गेला आहे. चालण्यात ताणसुद्धा कमी झाला. बसलेल्या स्थितीत उठणं कमी, वेदना कमी वाटत. सोबत आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आत्मविश्वास परत येऊ लागला. लोक म्हणू लागले की आता इतकं दुखत नाही, मी पूर्वीपेक्षा जास्त चालू शकतो, माझे पाय ओझे वाटत नाही. आता हो, तो परिवर्तन आहे ज्यासाठी हा काळात ज्ञान आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे, हे जादू नाही तर निसर्गाचा नियम आहे. जेव्हा तुम्ही शरीराला योग्य पोषक तत्वे पुरवता, तेव्हा ते स्वतःला बरे करू शकते. हा काढा त्या उपचारांसाठी सुरुवात आहे. आता कल्पना करा, जेव्हा तुम्ही सकाळी दररोज रिकाम्या पोटी हा काढा पिता, तेव्हा शरीराच्या प्रत्येक थराला पोहोचतो. हळूहळू शरीरातील जुन्या गाठी हे सैज होतात, जळजळ विचरते आणि रक्त शुद्ध होते आणि पाय, गुडघे पुन्हा हलके होतात. हा असा अनुभव आहे ज्यानंतर लोक म्हणतात की वेदना आता मागे आहेत. शेवटी मी म्हणेल की हा निसर्गाचा आशीर्वाद आहे. हळद आणि गूळ 3 घटक हे नेहमी लक्षात ठेवा. बघा, आले, हळद आणि गूळ हे 3 घटक, 3 शक्ती, 3 उपाय जेव्हा एकत्र येतात, तेव्हा शरीराला फक्त आराम नाही तर ताकदही मिळते. त्यामुळे जर ते नियमितपणे योग्य डोसमध्ये घेतलं तर तुमचे शरीर अशा टप्प्यावर पोहोचू शकता जिथे लोक अभिमानाने म्हणतील, मला आता माझ्या गुडघ्यांमध्ये किंवा पायांमध्ये वेदना होत नाहीत, मला पूर्वीपेक्षा हलकं, मजबूत आणि अधिक आरामदायक वाटतं. हाच्या संपूर्ण प्रवासाचा अंतिम संदेश आहे. निसर्गावर विश्वास ठेवा आणि तुमचं शरीर स्वतःला बरं करण्यास सुरुवात करेल. धन्यवाद.